हिवाळा सुरू होताच कंबरदुखी, गुडघेदुखी, सुस्ती येणं, थकवा जाणवणं, स्किन ड्राय पडणं, स्लो डायजेशन, सर्दी, खोकला यांसारखे प्रॉब्लेम्स देखील वाढायला सुरुवात होते. म्हणूनच आज मी एक असा नुस्खा सांगणार आहे जो तुम्हाला या सगळ्या प्रॉब्लेम्सपासून दूर ठेवेल. हा बॉडीला आतून नॅचरली गरम ठेवेल आणि त्याचबरोबर तुम्हाला एनर्जी देखील देणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात ती रेमेडी काय आहे, ती कशा पद्धतीने वर्क करते आणि प्रिकॉशन्स, त्याचे फायदे सगळं आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. तर चॅनलला अशाच आपल्या कंटेंटसाठी नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्ही व्हिडिओ तर पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाता. ते अगदी फ्री आहे आणि फ्रीमध्ये तुम्ही अशा वेगवेगळ्या कंटेंटचा लाभ घेऊ शकता. तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आजचा आपला खूप महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे, त्याची सुरुवात आता आपण करूयात. तर थंडी सुरू होताच मी पाहिलंय बऱ्याच जणांमध्ये ज्यांना 10-5 वर्षापूर्वी काही दुखापत झालेली असेल किंवा ॲक्सिडेंट वगैरे झालेला असेल, तर त्यांची ती दुखणी थंडीमध्ये वाढतात. जसं की आपले सांधेदुखी असेल, म्हणजे जॉइंट पेन वगैरे वाढतो. हाडं आपली आतून जी असतात ती ठिसूळ झालेली असतात, ती दुखतात. थंडीमध्ये दुखणी खूप वाढतात. स्किन ड्रायनेस झालं, डलनेस झालं किंवा आपल्याला सतत झोप येणं म्हणजे सुस्तीसारखी येत असते. तर अशा समस्यांचा सामना आपल्याला थंडीमध्ये बऱ्याचदा करावा लागतो. थंडीमध्ये काय होतं, बॉडीमध्ये काही फिजिओलॉजिकल चेंजेस होतात, ज्याच्यामुळे या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात थंडीच्या दिवसांमध्ये. आणि या सगळ्याचा परिणाम जो होतो तो आपला ब्लड सर्क्युलेशन स्लो होतं, इम्युनिटी असते ती स्लो होते, स्किन हायड्रेशन स्लो होतं, सांधेदुखीचा आपल्याला त्रास चालू होतो. यासोबतच अंग अखडणं असेल, सांधेदुखी असेल, असे बरेच आपल्याला प्रॉब्लेम्स येतात थंडीच्या दिवसांमध्ये. तसं तर थंडी ही सगळ्यांसाठी सारखीच असते. पण आपल्यामधले काही लोक असे असतात जे आतून स्ट्रॉंग असतात. त्यामुळे त्यांच्यावरती बऱ्यापैकी थंडीचा असा काही खूप वेगळा असा प्रभाव पडत नाही. त्यांच्यासाठी थंडी म्हणजे बाकीच्या ऋतूंसारखीच असते. पण आपल्यातले काही जण असे देखील असतात, म्हणजे माणसांमधल्या 2 कॅटेगरी असतात. दुसऱ्या कॅटेगरीमधले जे लोक असतात, ते आतून स्ट्रॉंग नसतात. बाहेरून दिसत असले तरी आतून ते स्ट्रॉंग नसतात. ते आतून वीक असतात. त्यामुळे त्यांना थंडीमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्सचा सामना करावा लागतो. म्हणजे थंडीमध्ये ते माणसं अगदी त्रासून जातात असं म्हटलं तरी चालेल. थंडी चालू झाली की त्या लोकांचे प्रॉब्लेम्स हे चालूच होतात. जर आता तुम्ही पहिल्या कॅटेगरीमधले असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अजिबात नाही. कारण तुम्हाला या रेमेडीची गरजच नाहीये. पण जर तुम्ही त्या दुसऱ्या कॅटेगरीमधले असाल, ज्यांना थंडी चालू झाली की भरपूर सारे प्रॉब्लेम सुरू होतात, तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. हा तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग रेमेडी ठरणार आहे. तर ही रेमेडी तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहे. तुम्हाला थंडीपासून दूर ठेवणार आहे. थंडीमुळे होणाऱ्या प्रॉब्लेम्स पासून हा नुस्खा तुम्हाला अगदी दूर ठेवेल. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि ती रेमेडी आपण आता जाणून घेणार आहोत. ती रेमेडी बनणार आहे कशापासून? तर ती रेमेडी आपण बनवणार आहोत अलसीच्या बियांपासून. अलसीच्या बिया म्हणजे काय? तर तुम्ही अलसी म्हणून या बियांना कदाचित ओळखत नसाल, पण या बियांना फ्लॅक्स सीड्स असं देखील म्हटलं जातं. तर फ्लॅक्स सीड्स आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात आणि नसतील तरी खूप स्वस्तमध्ये आपल्याला ते मिळणार आहेत. त्याच्यासाठी वेगळा काही महाग आपल्याला खर्च करावा लागणार नाहीये. तर त्या अलसीच्या बिया म्हणजे फ्लॅक्स सीड्स तुम्हाला घरात आणून ठेवायच्या आहेत आणि आपण ही रेमेडी त्याच्यापासून बनवणार आहोत. अगदी नॅचरल आयुर्वेदिक अशी रेमेडी आहे, जी आपण फक्त 10 मिनिटातच बनवणार आहोत. फक्त 10 मिनिटामध्ये बनवा आणि आजपासूनच घ्यायला सुरुवात करा. बघा तुमची सगळी दुखणी अशी छूमंतर होऊन जातील. चला तर मग आता जाणून घेऊयात आपल्या या रेमेडीसाठी आपण जी पावडर तयार करणार आहोत, त्या पावडरसाठी कोणते-कोणते इन्ग्रीडियंट आपल्याला लागणार आहेत. सगळे इन्ग्रीडियंट नोट डाउन करून घ्या. त्याची क्वांटिटी देखील तुम्हाला सांगणार आहे आणि किती दिवसांसाठी तुम्ही ते बनवायचंय हे देखील तुम्हाला सांगणार आहे. यासोबतच एक मिस्टेक तुम्हाला शेवट व्हिडिओच्या सांगणार आहे. त्यामुळे रेमेडी जाणून घ्या, इन्ग्रीडियंट जाणून घ्या आणि सोबतच कशा पद्धतीने घ्यायचे हे देखील तुम्हाला सांगणार आहे. पण एक चूक जी आहे ती तुमच्याकडून होऊ नये
जी चूक तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. ती चूक जर झाली तर मग या पावडरचा घेऊन देखील तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात आपली इन्ग्रेडियंट्स काय-काय आहेत या पावडरसाठीचे. मित्रांनो, आपला सगळ्यात पहिला जो इन्ग्रेडियंट आहे, तो आहे फ्लॅक्स सीड्स, जे आपलं सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे. फ्लॅक्स सीड्समध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये असतात. यासोबतच सोल्युबल आणि इनसॉल्युबल फायबर याच्यामध्ये असतात, जे तुम्हाला जॉइंट पेन कमी करण्यासाठी, हाडांना मजबूत करण्यासाठी आणि यासोबतच तुमच्या बॉडीला गरम ठेवण्यासाठी मदत करतात. दुसरा इन्ग्रेडियंट आहे पंपकिन सीड्स, ज्याच्यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम असतं, जे तुमच्या बॉडीला ताकद देतं. आणि यानंतरचा नेक्स्ट जो तिसरा इन्ग्रेडियंट आहे, तो आहे पांढरे तीळ. पांढऱ्या तिळामध्ये कॅल्शियम असतं, हेल्दी फॅट्स असतात, बॉडीचा रफनेस दूर करतात, हाडांना मजबूत करतात आणि शरीर गरम ठेवण्यासाठी मदत करतात. जसं की तुम्हाला माहीतच आहे, थंडीच्या दिवसामध्ये आपण गूळ तिळाचे लाडू देखील बनवतो. ते आपल्या त्यासाठीच असतात, की गरमीमध्ये आपण अशा गोष्टी न खाता आपण थंडीमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला माहीत असेल डिंकाचे लाडू झाले किंवा अशा पद्धतीचे तिळाचे लाडू झाले, आपण थंडीच्या दिवसांमध्ये घेत असतो. नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे सुंठ. सुंठ म्हणजे आपलं जे ड्राय जिंजर असतं ते, त्याला सुंठ म्हणतात. तर याच्यामुळे हे आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करतं, जॉइंट पेन कमी करतं. नेक्स्ट इन्ग्रेडियंट काळी मिरी, ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर जे आहे ते बाकीच्या इन्ग्रेडियंटमधलं जे ॲब्झॉर्प्शन आहे, जे चांगले घटक आहे, ते ॲब्झॉर्ब करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. तर अशा पद्धतीचा रोल आहे ब्लॅक पेपर पावडरचा. नेक्स्ट आपला इन्ग्रेडियंट आहे इलायची, ग्रीन इलायची म्हणजे ग्रीन कार्डेमम. तर ग्रीन कार्डेमम आपल्याला सुगंध देते या सगळ्या ओव्हरऑल आपल्या रेमेडीला आणि त्यासोबतच डायजेशन इम्प्रूव्ह करायला देखील मदत करते. आणि लास्टला थोड्याशा टेस्टसाठी किसलेला गूळ आपल्याला लागणार आहे. या सगळ्या 7 इन्ग्रेडियंट पासून आपण एक हेल्दी असा नुस्खा म्हणजे एक रेमेडी बनवणार आहोत, एक पावडर बनवणार आहोत. हीच पावडर तुम्हाला अगदी आयुर्वेदिक पावडर तुम्हाला हेल्प करणार आहे थंडीपासून तुमचा बचाव करण्यासाठी. चला तर आता रेमेडी आपण कशी तयार करायची ते पाहूया. रेसिपी क्वांटिटीमध्ये आपण फ्लॅक्स सीड्स घ्यायचे आहेत 10 टेबलस्पून म्हणजे अराउंड 100 ग्रॅम. पंपकिन सीड्स 4 टेबलस्पून घेणार आहोत, अराउंड 40 ग्रॅम. सेसमे सीड्स 4 टेबलस्पून, अराउंड 40 ग्रॅम. ड्राय जिंजर पावडर घेणार आहोत आपण इथे 1 टेबलस्पून. ब्लॅक पेपर पावडर अर्धा टेबलस्पून. ग्रीन कार्डेमम आपल्याला 4 घ्यायच्या आहेत, अख्ख्या जशा आहेत तशाच घ्यायच्यात. आणि जॅगरी पावडर आपण घेणार आहेत 2 टेबलस्पून. हे सगळे आहेत आपले 7 इन्ग्रेडियंट ज्याच्यातून आपण हा नुस्खा तयार करणार आहोत. तर हे जी क्वांटिटी आहे, हा जो खुराक आहे तो आपला 10-12 दिवसांचा असणार आहे. 10 ते 12 दिवसांचाच खुराक तुम्हाला बनवायचा आहे. त्याच्यापेक्षा जास्त अजिबात बनवायचं नाही. कारण ह्या सगळ्या इन्ग्रेडियंटमधलं जे पोषण असतं, जो असर असतो, तो 10 ते 12 दिवसांपर्यंतच टिकून राहू शकतो. तो पण तुम्हाला मिस्टेक सांगणार आहे, कशा पद्धतीने स्टोअर केलं पाहिजे, तरच त्याचा तुम्हाला असर जाणवेल. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने स्टोअर कराल, तर त्याच्यातले जे पोषण तत्व असतील, जे तुम्हाला तुमच्या शरीराला मिळणार आहेत, ते सगळे उडून जातील, निघून जातील. त्यामुळे मिस्टेक शेवटी जाणून घ्यायची आहे. हा सगळा खुराक 10 ते 12 दिवसांचाच बनवायचा आहे, जास्तीचा बनवायचा नाही. नाहीतर त्याच्यातला असर सगळा जो आहे तो निघून जाईल. तर आता चला आपण जाणून घेऊयात ही रेमेडी तयार कशी करायची आणि वापरायची कशी. तर आता सगळ्यात पहिल्यांदा बनवण्यासाठी आपले जे हे 3 सीड्स आहेत. पहिलं जे आहे ते फ्लॅक्स सीड्स, दुसरं आहे पंपकिन सीड आणि तिसरं आहे सेसमे सीड्स म्हणजे तीळ. तर हे जे 3 सीड्स आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत एका पॅनमध्ये. तर ते रोस्ट करताना आपल्याला थोडेसे फक्त त्याच्यातून एक चांगला स्मेल येईपर्यंत रोस्ट करायचे. खूप जास्त काळे होऊ द्यायचे नाहीयेत. आपण फक्त त्यांना करपवून नाही टाकायचं. 1 ते 2 मिनिट आपण त्याला थोडंसं रोस्ट करणार आहोत. यानंतर आपण ते मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत. हे जाडसर वाटून घेतल्यानंतर बाकीचे जे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजे ड्राय जिंजर पावडर, ब्लॅक पेपर पावडर, गूळ आणि 4 आपल्या इलायचीचे तुकडे
हे सगळं आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि हे सगळं मिक्सचर आपण पुन्हा एकदा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याला पावडर फॉर्ममध्ये बनवायचं आहे. आता ही पावडर स्टोअर कशी करायची आणि वापरायची कशी ते जाणून घेऊया. तर तुम्ही हे स्टोअर कसं कराल? तर हे तुम्हाला एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करायचं आहे आणि बंद करून एअर टाईट व्यवस्थित बंद करून तुम्हाला ते फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे. अशा पद्धतीने स्टोअर करा. 10-12 दिवसापर्यंत तुम्हाला त्याचे चांगले फायदे मिळणार आहेत. आता वापरायचं कसं आणि कोणत्या वेळी घ्यायचं? तर ही पावडर जी आहे ती तुम्ही 1 चमचा पावडर 1 ग्लास गरम दुधामध्ये घेणार आहात. सकाळी तुम्ही नाश्त्यानंतर घेऊ शकता. चांगला रिझल्ट मिळेल. पण जर सकाळी तुम्हाला घेणं पॉसिबल नसेल, तर तुम्ही ते रात्री झोपण्याच्या वेळी, झोपण्याच्या आधी देखील तुम्ही घेऊ शकता. दोनही टायमिंग उत्तम आहेत. आता फक्त लक्षात ठेवायचंय, चमचा तुम्ही इथे जो वापराल, तो अगदी स्वच्छ चमचा वापरायचा आहे. कारण त्याच्यातले पोषण द्रव्य आपल्याला खराब होऊ द्यायचे नाहीये. त्याचा असर तुम्हाला चांगला व्हावा 10-12 दिवसांसाठी, याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे. मिस्टेक काय आहे, तर तुम्ही हे अजिबात जास्त वेळासाठी उघडा ठेवायचा नाहीये डबा. जेव्हा तुम्ही हे 1 चमचा तुम्ही काढून घ्याल, लगेच तो कंटेनर जो आहे तुमचा ज्याच्यामध्ये तुम्ही पावडर स्टोअर केली, तो लगेच बंद करायचा, एअर टाईट करायचा आहे. कारण हे जर इन्ग्रीडियंट एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, तर त्याच्यातली जी पोषण द्रव्य आहेत, जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे त्या उडून जाऊ शकतात आणि त्याच्यातला असर जो आहे तो कमी व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने जर स्टोअर केलं, तर अगदी 10 ते 12 दिवसांपर्यंत याच्यातला असर चांगला टिकून राहील आणि तुम्हाला अगदी बेस्ट असे फायदे या पावडरमधून 10-12 दिवसांपर्यंत मिळणार आहेत. तर हीच मिस्टेक आहे जी अजिबात करायची नाही. नाहीतर मग ही पावडर खाऊन देखील तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. जर तुम्ही व्यवस्थित स्टोअर केली, व्यवस्थित तुम्ही जर ही कंझ्युम केली 10-12 दिवसांसाठी, तर तुमची सांधेदुखी कमी होईल, स्नायू मजबूत होतील आणि बॉडी जी आहे ती गरम राहील. थंडीचे सगळे प्रॉब्लेम, सर्दी असेल, खोकला असेल, तुमचे दूर होतील. बॉडीला तुमच्या एनर्जी देतील. त्यासोबतच स्किन देखील तुमची सॉफ्ट आणि ग्लोईंग व्हायला सुरुवात होईल. तर हा नुसका अगदी आयुर्वेदिक आहे. ही रेमेडी तुम्ही नक्की फॉलो करून बघा. फक्त प्रिकॉशन्स तुम्हाला एक सांगणार आहे. प्रिकॉशन्स काय? तर ज्या लोकांना यातल्या कोणत्याही घटकापासून ॲलर्जेटिक असतील ते, तर तुम्ही ही पावडर घेऊन बघा. अर्धा चमचा स्टार्टिंगला घेऊन बघा. त्यापेक्षा जास्त नाही. आणि त्याआधी देखील तुम्ही तुमच्या डॉक्टरसोबत देखील कन्सल्ट करू शकता. ॲलर्जेटिक असाल तर थोडी-थोडी पावडरपासून तुम्ही सुरुवात करा. जर त्याने तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला, तर मग तुम्ही हे घेणं स्टॉप करा. घेऊ नका. पण जर तुम्ही या पावडरचं जर सेवन केलं 10-12 दिवसांसाठी, तर तुम्हाला थंडीच्या रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील आणि तुम्ही देखील बाकीच्यांसारखंच एनर्जेटिक फील कराल. चला तर मग मंडळी, आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर नक्की एक लाईक करा, सबस्क्राईब करा, ते अगदी फ्री आहे. आजचा व्हिडिओ आपण आता इथेच एंड करूयात. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा आणि फिट राहा.